नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गावरान भेंडी म्हणजे छोटी छोटी भेंडी बनवणार आहोत. आणि एकदम हिरवीगार भेंडी आहे, एकही किडकी निघाली नाही. त्यासाठी इथे साहित्य घेतलेले आहे: टोमॅटो, कांदा, खूप सारी मिरची घेतलेली आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. थंडी असल्यामुळे लसूण खाणं खूप योग्य आहे. आपल्या शरीरासाठी लसूण खूप उपयुक्त आहे, म्हणून प्रत्येक भाजीत आपण लसूण ठेचून बारीक करून टाकू शकतो. आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि भेंडी मी पुसून घेतलेली नाही, फक्त 2 पाण्याने धुवून चाळणीमध्ये ठेवली होती. त्यानंतर तिचं पाणी सगळं निघून गेलेलं आहे आणि एकदम कोरडी झालेली आहे भेंडी. आधी भेंडी परतून घेणार नाही, तर तेलामध्ये लगेचच आपण लसूण टाकून दिलेला आहे, मिरची टाकून दिलेली आहे. फक्त चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला लसूण, कांदा, टोमॅटो. त्याने आपल्या भाज्यांची चव वाढते. तर चांगलं परतून झालेलं आहे मिरची आणि लसूण. तर लगेचच आपण कांदा टाकून देऊया. कांदा पण चांगला परतून झालेला आहे आपला. थोडीशी हळद टाकून देऊया. लगेच टोमॅटो टाकून देऊया. असं मस्त परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवरच. तर लगेचच आपण भेंडी टाकून देऊया. चांगलं वर खाली करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकून देऊया आपण. मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. वर खाली करून घ्यायची आहे भेंडी. बघा आपली भेंडी किती हिरवीगार आणि झाकण ठेवायचं नाही. आता दुसरी बारीक एकदम छोटी छोटी ठेवली होती भेंडी, ती मॅगी मसाल्यामध्ये करायची आहे. ती पण चांगली धुवून घेऊया आपण. चाळणीमध्ये ठेवलेले आहे पाणी निथळायसाठी. हे पण आपल्याला 2-2 तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे मॅगी मसाला घेतलेला आहे. भेंडी, मॅगी मसाला, हळद, लाल तिखट, मीठ आणि कांदा आणि टोमॅटो. फक्त यामध्ये मॅगी मसाला आपण टाकणार आहोत. त्यात हिरवी मिरची टाकलेली आहे, यात मॅगी मसाला टाकूया. कांदा चांगला परतून घेऊया आपण. तर लगेच त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून देऊया. असं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. टोमॅटो जास्त वापरलेला आहे. थोडीशी हळद टाकून घेऊया.
लाल तिखट टाकून देऊया. तर यामध्ये भेंडी टाकून देऊया. यावरती पण झाकण ठेवायचं नाही, बारीकच गॅस करायचा आहे. झाकण ठेवलं तर त्याचा कलर बदलतो. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं आणि थोडंसं टाकून दिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण चांगलं परतून घेऊया मॅगी मसाल्यामध्ये. गॅस बारीकच ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपली भेंडी दोन्ही तयार झालेली आहेत. मॅगी भेंडी आणि हिरव्या मिरचीतली भेंडी. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूपच टेस्टी लागते मॅगी मसाल्यातली भेंडी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.